आज संडे स्पेशल बनवलेली मोगलाई चिकन बिर्याणी. तर चला बघूया कशी बनवली. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेत. आता ह्याला मॅरिनेट करूया. तर इथे मी 1/4 TSP वेलची पावडर, बिर्याणी मसाला, 1 चमचा घरगुती लाल मसाला, हळद, मीठ, आलं लसूण मिरची पेस्ट, अर्धा कप तळलेला कांदा, 1 कप दही हे घालून चांगलं मिक्स करायचं. ह्याच्यात मी 1/4 कप क्रीम घातलंय. आता ह्याला आपण मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. थोडंसं लिंबू पण पिळलंय. 1 ते 1.5 तास ह्याला ठेवून द्यायचे. 1 तासानंतर आता कढईमध्ये मी इथे 1/4 कप तूप आणि तेल असं मिक्स घेतलं. ह्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे, 3 टेबलस्पून बिर्याणी मसाला, 1 टेबलस्पून धणा पावडर हे घालून चांगलं मिक्स करायचं. सोबतच थोडीशी हळद आणि आपण जे आता मॅरिनेटेड चिकन केलेलं ते घालून चांगलं मिक्स करायचंय. पसरवायचंय ह्याला म्हणजे आणि मग थोडंसं पाणी घालायचंय म्हणजे चिकन आपलं शिजलं पाहिजे. तर आता ह्याला आपण मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवून द्यायचंय. तर इथे आता आपण बिर्याणीचा राईस तयार करूया. पाणी ऑलरेडी मी तापत ठेवलेलं. मीठ घालायचंय जेवढं खारट होईल तेवढं आणि खडे मसाले. तर पाणी उकळतंय तोपर्यंत आपण आपली ही ग्रेव्ही झाली काय बघूया. तर थोडी झाली आहे, अजून थोडं पाणी आहे ते आटलं पाहिजे. थोडीशी कोथिंबीर घातली आणि परत त्याला 5 ते 10 मिनिटं होऊ द्यायचं. इथे पाण्याला छान उकळी आली आहे. तर इथे मी 400 ग्रॅम तांदूळ भिजत घातलेले ते घातलेत आणि ह्याला चांगलं आता शिजू द्यायचे. तर बघा आता आपलं ही ग्रेव्ही पण पूर्ण तयार झाली आहे. पाणी पूर्ण आटलंय. थोडंसं पाणी ठेवायचं कारण का नंतर दम देणार तेव्हा तेवढं. आता आपले तांदूळ शिजलेत काय बघूया. तर हा आता हे शिजलेत. ऑलमोस्ट 90% ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचंय. आता ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि डायरेक्ट मी आता भातावर घालते. वरती थोडीशी कोथिंबीर, तळलेला कांदा, थोडंसं तूप घालायचंय आणि झाकून ठेवायचंय. आता तवा घ्यायचा आहे. तव्यावरती आपल्याला ती हंडी ठेवायची आहे आणि ह्याला 10 ते 15 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती दम द्यायचे आणि तयार होते आपली ही मोगलाई चिकन बिर्याणी. अप्रतिम लागते चवीला. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.